आचारसंहिता जाहीर झाल्यानंतर नागपूरमध्ये भरारी पथकं तैनात करण्यात आली आहेत। आर्थिक व्यवहार आणि पैशाचे गैरव्यवहार टाळण्यासाठी ही पथकं तैनात केली आहेत। नागपूर विमानतळावर नाकाबंदी आणि वाहनांची तपासणी त्या ठिकाणी केली जाते आणि निवडणूक विभागाचे कर्मचारी त्याच्यासाठी तैनात करण्यात आलेत अशी माहिती समजते। नागपुरातली ही दृश्य आपण बघतोय। ठिकठिकाणी आता भरारी पथकं ॲक्शन मोडवर आल्याचं पाहायला मिळतंय। आचारसंहिता लागू झाल्यानंतर आता आर्थिक व्यवहार पैशाचे गैरव्यवहार होऊ नयेत ते टाळले जावे त्याच्यासाठी ही पथकं तैनात केली आहेत। अगदी नाकाबंदी केलेली आहे, गाड्यांची तपासणी सुद्धा ठिकठिकाणी केली जाते। प्रतिनिधी जितेंद्र शिंगाडे आपल्याशी जोडले गेले। तर जितेंद्र, नागपुरात नेमकं कशा पद्धतीने भरारी पथकं काम करतायत? तिथे आपण पाहिलेलं आहे की नागपूर असो किंवा विदर्भातील ज्या 5 लोकसभा मतदारसंघ आहेत तिथे पहिल्या टप्प्याचं मतदान आहे। कालच लोकसभा निवडणुकांची अधिसूचना जाहीर करण्यात आली आणि कालपासून उमेदवारी अर्ज दाखल करण्याची सुरुवात करण्यात आली आहे। त्या पार्श्वभूमीवर जे आहे ते पोलीस बंदोबस्त आणि निवडणूक आयोगाचे कर्मचारी अनेक ठिकाणी तैनात करण्यात आलेले आहे। नागपूर विमानतळावर देखील त्या प्रकारेच पोलीस आणि निवडणूक विभागाचे कर्मचारी तैनात करण्यात आलेले आहेत। प्रत्येक येणाऱ्या जाणाऱ्या गाडीवर नाकेबंदी लावण्यात आलेली आहे आणि गाडीवर पूर्ण चेक करूनच आतमध्ये सोडलं जात आहे। आपल्याला माहिती आहे की अनेकदा निवडणुकीमध्ये पैशाची मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे आणि त्याच पार्श्वभूमीवर ही उपाययोजना करण्यात आलेली आणि जोपर्यंत निवडणूक होणार नाही तेवपर्यंत म्हणजे मतदानाच्या तारखेपर्यंत ही संपूर्ण स्थिती जी आहे ती कायम राहणार आहे। रिद्धी, जितेंद्र, धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी।